नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिले 5 पाठ आपण पाहिलेच आहेत. आज आपण कंठस्थीकरणार्थम यासाठी असलेला जो पद्यपाठ आहे तो युग्ममाला. यापूर्वी आपण सुक्तीसुद्धा हा पाठ जो आहे तो सुक्तीसुद्धा पाठ आपण पाठांतरासाठी कंठस्थीकरणासाठी आहे ते आपण पाहिलेलंच आहे. हे जे पद्यपाठ आहे ते पद्यपाठ कोणकोणत्या कृतींसाठी आवश्यक आहेत याच्याविषयी थोडीशी माहिती आधी बघूया आणि नंतर आपण पाठाकडे जाऊया. बघा, आपला जो तिसरा विभाग जो आहे तो तिसरा विभाग पद्य विभागासाठी आहे. हा जो पद्य विभाग आहे तो 18 गुणांचा आहे. यामध्ये आपल्याला कृती कोणकोणत्या विचारल्या जातील तर पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पाद्यांशतः विशेषणम चिनोत, यासाठी 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कोणकोणत्या कृती असतील तर मेलनम कुरुत, एका गटामध्ये विशेष्य दिले जातील, एका गटामध्ये विशेषण दिले जातील, यांचा जोड्या जुळवायच्या. चयनम कुरुत, जे इथं वाक्य दिलं जाईल त्या वाक्यामध्ये असणारा जे शब्द असेल त्या शब्दासाठी असणारं विशेषण किंवा विशेष्य आपण त्या पद्य उतार्यातून शोधून घ्यायचे. आणि चतुर्थ पदम लिखत, असे 3 प्रकारे कृतीसाठी हा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर संधी. या सर्व श्लोकांमध्ये आपल्याला जे 6 श्लोक आहेत त्या 6 श्लोकांमध्ये संधी शब्द आपल्याला भरपूर आहेत. त्यामुळे हा पाठ संधीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. संधीसाठी आपल्याला कशा कृती विचारल्या जातात तर पूर्वपदम लिखत, उत्तरपदम लिखत, विग्रहम लिखत आणि चतुर्थ पदम लिखत. त्याचबरोबर रेखाचित्रम पूरयत, त्यामध्ये आपल्याला 5 प्रकारच्या रेखाचित्र येतात. जाल रेखाचित्र, वृक्ष रेखाचित्र, प्रवाही जालम, स्तंभ पूर्णम तथा शब्दपेटिका. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 31 वर आपल्याला जाल रेखाचित्र 2 दिलीच आहे. त्यापैकी किंवा त्याहून वेगवेगळी काही जाल रेखाचित्र तुम्हाला विचारले जातील. माध्यम भाषेया उत्तरम लिखत. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा लिहायचा याच्याविषयी आपण 9वी मध्ये बघितलंय की 3 टप्प्यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रस्तावना, नेमकं उत्तर, हे उत्तर 5 ते 6 वाक्यांमध्ये आणि समारोप, अशा 3 टप्प्यामध्ये लिहिलं तरच आपल्याला हे 2 गुण मिळणार आहेत. आणि आवश्यक सूचना लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे तो केवळ स्वाध्यायामध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. जसं की पृष्ठ क्रमांक 31 वर यथा चतुर्थी इति श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत, किंवा मनुष्य स्वकर्मणः कीदृशं फलं लभते तदा मदः व्यपगच्छति, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत, 2 पद्ये उतारे आपल्याला पूर्ण करायचे. त्यामध्ये 2 गट दिले जातील. क ख असे 2 श्लोक विचारले जातील. त्यामधील 1 श्लोक लिहायचा आहे. हा जो आहे तो 4 ओळींचा विचारला जाईल. त्या 4 ओळींचे 2 श्लोक विचारल्यानंतर त्यातील 1 पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि तर 2-2 ओळींचे 2 विचारले जातील. त्यामधील 1 श्लोक पूर्ण करणं गरजेचं आहे. हे श्लोक लिहित असताना पाठ्यपुस्तकामध्ये ज्याप्रमाणे लेखन केलेलं आहे, जोडाक्षर, विसर्गांचा, अवग्रह चिन्ह इत्यादींचं लेखन जसं केलेलं तसंच लेखन अपेक्षित आहे. त्यापेक्षा वेगळी जोडाक्षर पद्धती वगैरे वापरली तर आपले गुण जाऊ शकतात. त्यानंतर अन्वयम पूरयत, अन्वय एक विचारला जाईल तुम्हाला, आणि तो अन्वय सुक्तीसुधा आणि युग्ममाला. इथं ही सूचना आवर्जून लक्षात ठेवा. सुक्तीसुधातः तथा युग्ममालातः एव अन्वयः प्रष्टव्य. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा सुक्तीसुधा आणि युग्ममाला यामधले जे श्लोक आहेत त्या श्लोकांवर आधारितच अन्वय पूर्ती करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. त्यामध्ये 4 रिकाम्या जागा असतील. 4 रिकाम्या जागा असतील, प्रत्येकी अर्धा गुण प्रमाणे 2 गुण असतील. आता हा जो तिसऱ्या विभागामध्ये हा जो प्रश्न आहे तो केवळ वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या 2च पद्य उतार्यांवर विचारला जाणार आहे. त्यामुळे त्या
पाठामधील जे श्लोक आहेत त्या श्लोकांवर सरळ अर्थ तुम्हाला विचारला जाणार नाही, तरी देखील आपलं भाषांतर मात्र या सर्व श्लोकांचं आपण घेऊन घेणं गरजेचं आहे. आपण या पाठाची माहिती घेतल्यानंतर आज तुम्हाला एक ऑडिओ पाठवला जाईल. त्या ऑडिओमध्ये सर्व जे श्लोक आहेत ते श्लोक कसे म्हटलेले आहेत ते एकदा बघायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही दररोज त्याचे आवर्तन करायचे आहे. षष्ठः पाठः युग्ममाला एषः पाठः किमर्थमस्ति कंठस्थीकरणार्थमस्ति. पाठ करण्यासाठी आहेतच आणि वेगवेगळे ज्या कृती आहेत त्या कृती आपण करायच्या आहेत. यामध्ये काही श्लोकांची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. पुनश्च सर्व श्लोक आपण पाहणार आहोत. बघा, संस्कृत साहित्य शब्दयुग्माने प्रसिद्ध आहे. यथा, यदा तदा, यावत् तावत्, यत्र तत्र. उदाहरणार्थ, यथा राजा तथा प्रजा. शब्दयुग्मानाम् उपयोगेन श्लोकस्य च वाक्यस्य सौंदर्यं वर्धते. युग्म म्हणजे जोडी, माला माळ, जोडींची माळ. आता ही जोडी कोणती, तर अव्ययांची जोडी. आपल्याला भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण सुद्धा मराठीमध्ये जेव्हा तेव्हा, जोपर्यंत तोपर्यंत, जरी तरी इत्यादी अव्ययांचा वापर करतो. आणि ज्या वेळेला आपण आपल्या भाषेमध्ये बोलण्यामध्ये अव्ययांच्या जोडींचा वापर करतो त्यावेळेला आपलं बोलणं अत्यंत परिणामकारक ठरतं. याचा प्रयोग तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये आवर्जून करा आणि त्याची परिणामकारकता जी आहे ती आवर्जून जाणून घ्या. संस्कृत साहित्यामध्ये अनेक शब्दयुग्म प्रसिद्ध आहेत, ज्याप्रमाणे यदा तदा, जेव्हा तेव्हा, यावत् तावत्, जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र, जेथे तेथे. जसं की उदाहरणार्थ, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी त्याची प्रजा असते. राजानं आपल्या प्रजेवर जे काही संस्कार केले आहेत, ज्याप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत त्याचप्रमाणे ती प्रजा वागत असते. शब्दयुग्मानाम उपयोगेन, शब्दांच्या या जोड्यांच्या उपयोगामुळे श्लोकस्य तथा वाक्यस्यापि, श्लोकाचं आणि वाक्याचं सौंदर्य देखील आपलं वाढत असतं. या पाठामध्ये रचना कशी केलेली आहे ते आवर्जून बघा. यापूर्वी सुक्ती सुधामध्ये आपण बघितलेलंच आहे. प्रत्येक श्लोकांसाठी वृत्त दिलेली आहेत. आता खरं तर ही जी वृत्त आहेत ही वृत्त यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये विचारली जायची, तेव्हा सर्व वृत्त आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असायचं. परंतु अधिक अभ्यास म्हणून आपण देखील ही जी वृत्त आहे ती वृत्त लक्षात ठेवायला हरकत नाही. श्लोक दिले आहे, श्लोकानंतर आपल्याला अन्वय दिलेला आहे, जो 2 गुणांसाठी आपल्याला विचारलं जाणार आहे. म्हणजे आपल्याला वर्षभरामध्ये 13 श्लोकांचा जो अन्वय आहे, सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला या पाठामधील जे श्लोक आहेत या श्लोकांचा अन्वय आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. याच्यासाठी गृहपाठ म्हणून तुम्हाला आत्ताच कल्पना देतो. सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला या दोन्ही पाठातील आधी श्लोक लिहायचे आणि पुस्तकामध्ये दिलेला जो अन्वय आहे तो अन्वय लिहायचा आहे. रिकामी जागा आता सोडायची नाही. ज्यावेळेला आपण सराव करणार आहोत त्यावेळेला कोणतेही 4 शब्द बघून आपण हा अन्वय पूर्ण करायचा आहे. पहिल्या श्लोकामध्ये एकही संधियुक्त शब्द नाही, परंतु राहिलेल्या 5ही श्लोकांमध्ये मात्र संधियुक्त शब्द भरपूर आहेत. त्यामुळे संधीचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. बघा, पहिला श्लोक हा जो आहे श्लोक तो वंशस्थम या वृत्तामधील आहे आणि वृद्ध चाणक्य शतकात या प्राचीन ग्रंथातून हा श्लोक घेतलेला आहे. श्लोक अत्यंत छान आहे. बघा, यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. यामध्ये आपल्याला हा जो श्लोक आहे तो आपल्यासाठीच आहे खरं तर, आणि त्याच्यासाठी जे उदाहरण आहे ते कशाचं घेतलेलं आहे तर सोन्याचं उदाहरण घेतलेलं आहे. आता सोन्याचं जे गुणवैशिष्ट्य आहे ते गुणवैशिष्ट्य कोणकोणत्या कारणांमुळे अधिकच जाळून निघतं तर 4 प्रकारे. हे 4 प्रकारे हे शब्द जर बघितले तर अन्वयामध्ये आपल्याला हे 4ही
प्रकार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लिहून दिलेले बघा. निघर्षण, घासल्याने, म्हणजे आपण सोन्याची पारख जी आहे एका विशिष्ट दगडावर म्हणजेच शाळीग्राम दगडावर आपण करत असतो. छेदन, कापल्याने, छेदल्याने, कापल्याने, तापवल्याने, ताडणही म्हणजे ठोकल्याने. या 4 प्रकारे या सोन्याची परीक्षा होते. ज्यावेळेला हे 4ही बाबी या सोन्याच्या बाबतीमध्ये घडतात त्यावेळेस सोन्याचं श्रेष्ठत्व हे अधिकच उफाळून निघतं, उजाळून निघतं, झळाळून निघतं. मग जसं सोन्याचं गुणवैशिष्ट्य वाढवण्यासाठी ह्या 4 गोष्टी असतात, तर मग पुरुषासाठी कोणकोणते बाबी असतात की त्याच्यामुळे त्या पुरुषाचं श्रेष्ठत्व या समाजामध्ये अधिकच वाढतं. श्रुतेन या शब्दाचा अर्थ आहे विद्या, ज्ञान. तो विद्येनं किंवा ज्ञानाने, शिक्षणाने, शीलेन, चारित्र्य, त्याचं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य श्रेष्ठ असेल तर समाजामध्ये त्याचं महत्त्व अधिकच वाढतं. त्याच्याजवळ असलेल्या गुणांनी, त्या पुरुषाजवळ असलेले जे गुण आहेत त्या गुणांनी देखील त्याची परीक्षा होत असते. कर्मणा, कामाने किंवा कर्माने. तो समाजामध्ये कसा वागतो, कसा बोलतो, लोकांविषयी तो कसा वागतो याच्याविषयी जर तो श्रेष्ठ असेल तर तो पुरुष जो आहे तो अत्यंत समाजामध्ये श्रेष्ठ ठरला जातो. श्लोकाचं भाषांतर बघा. इथं कोणत्या अव्ययांची जोडी आहे तर यथा तथा. यथा कनकम निघर्षण छेदन तापताडणही. ज्याप्रमाणे सोने घासल्याने, कापल्याने, तापवल्याने आणि ठोकल्याने परीक्षते. आता ह्या परीक्षते याचा अर्थ आहे तो पारखली जाणे. सोन्याची पारख कशामुळे होते तर या 4 गोष्टींनी. शब्दशः अर्थ जो आहे तो परीक्षेत म्हणजे परीक्षा केली जाते. इथं जे आहे ती पारख केली जाते. सोन्याची 4 प्रकारे पारख केली जाते. कसोटीच्या दगडावर जोरात घासल्याने, कापल्याने, तापवल्याने आणि ठोकल्याने या 4 प्रकारे सोन्याची परीक्षा केली जाते. आणि मनुष्याची पारख कशी केली जाते तर त्याच्याजवळ असणारं ज्ञान, शिक्षण, चारित्र्य, त्याच्याजवळ असणारे सद्गुण आणि त्याचं काम, त्याचं कार्य या 4 गोष्टींनी मनुष्याची पारख होते. सोन्याची पारख आणि मनुष्याची पारख या 4 गुणांनी होत असते. तर तसं त्याचा सरळ अर्थ जो आहे तो आपण बघूया. ज्याप्रमाणे कसोटीच्या दगडावर जोरात घासल्याने, कापल्याने, तापवल्याने, ठोकल्याने या 4 प्रकारे सोने पारखले जाते, त्याप्रमाणे ज्ञान, चारित्र्य, सद्गुण आणि कार्य या 4 गोष्टींनी माणसाची पारख केली जाते. यामध्ये व्याकरणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर परीक्षते हे जे आहे ते कर्मनिरूप आहे. त्यामध्ये मूळ धातू आहे परी अधिक ईक्ष, एक आत्मनेपद. त्याला य प्रत्यय जोडलेला आहे. हे आहे कर्मनिरूप आहे. इथं 2 ठिकाणी वापरलेले आहे. हे 4ही शब्द जे आहेत ते तृतीयमध्ये आहेत. श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा. विद्येने, चारित्र्याने, सद्गुणांनी आणि कार्याने. हे 4ही शब्द तृतीयमध्येच आहेत, परंतु ते एकाच शिरोरेषेखाली घेतल्यामुळे शेवटच्या शब्दाची जी आहे ती विभक्ती वापरली जाते. परंतु हे जर वेगवेगळे शब्द घेतले तर ते कसे होणार आहेत? निघर्षणेन, छेदनेन, तापेन, ताडनेन या 4 प्रकारे सोन्याची परीक्षा होते. श्लोक क्रमांक 2 बघूया. हा श्लोक जो आहे तो अनुष्टुप या वृत्तातील आहे आणि हा हितोपदेश या कथासंग्रहातून घेतलेला आहे. हा जो श्लोक आहे तो श्लोक अत्यंत छान आहे. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत लागू पडणार असा आहे. श्लोकाचा आशय असा आहे की या समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांच्याजवळ ज्ञान कमी असतं आणि हे ज्ञान कमी असताना तो जर त्याच्यापेक्षा अल्पबुद्धीच्या लोकांमध्ये बसला तर तो आपल्या ज्ञानाच्या द्वारे आपण इतरांपेक्षा कसं श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याची जवळची सामान्य बुद्धी आहे ती सामान्य बुद्धी मात्र
कुठं उघड पडते की त्याच्याहून अनेक विद्वानांच्या सहवासामध्ये घेतला गेला की तो त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञान त्याचं तोकडं पडतं. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण घेतलेलं आहे ते म्हणजे एरंडाचं झाड. एरंडाचं झाड जे आहे ते कसं असतं, तर खरं तर त्याची सावली पण फारशी पडत नाही. त्याचबरोबर त्याचं जे खोड वगैरे आहे, फांद्या वगैरे आहेत, त्या फांद्यांचा उपयोग देखील मनुष्याला जास्त होत नाही. मग ज्या वेळेला कुठेही झाड नसतं, हे एकही झाड नसलेल्या ठिकाणी, झाडे सर्व नष्ट झालेल्या ठिकाणी एरंड सुद्धा एखाद्या वृक्षाप्रमाणे भासतो. आपण श्लोक बघूया. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. संधी विग्रह बघा. विद्वज्जनो नास्ति, विद्वज्जनः अधिक न अधिक अस्ति, श्लाघ्यः अधिक तत्र अधिक अल्पधीही अधिक अपि. इथं विसर्गाचा स होणे आणि विसर्गाचा र होणे या नियमाच्या साहाय्यानं हा संधी झालेला आहे बघा. श्लाघ्य याच्या पुढे असणारा विसर्ग आणि त्यापुढे त किंवा थ आल्यास त्या विसर्गाचा स होतो, तिथं श्लाघ्यच तत्र झालेलं आहे. त्याचबरोबर त्र मध्ये अ मिसळ म्हणून तिथं त्रा झालेला आहे. पुढे हा विसर्ग जो आहे तो विसर्ग ज्याच्यातलं स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा र होतो. या नियमाद्वारे तिथं स्वर आलेला आहे म्हणून या विसर्गाचा झाला र, म्हणते अल्पधी रपी असा संधी झालेला आहे. त्यानंतर एरंडोपी अवग्रह चिन्ह आहे. लेखन करताना व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जसं पुस्तकामध्ये आहे. त्याचा विग्रह हे सुद्धा विसर्ग संधीचं उदाहरण आहे. एरंड अधिक अप. बघा श्लोकाचा सरळ अर्थ बघूया. यत्र विद्वज्जनो नास्ति, जेथे विद्वान लोक नसतात, विद्वान लोकांचं साहचर्य नसतं, अशा ठिकाणी अल्पधीही, अल्पधीही म्हणजे कमी बुद्धीचा, सामान्य बुद्धीचा मनुष्य श्लाघ्य प्रशंसेस पात्र ठरतो, प्रशंसनीय होतो, स्तुतीस पात्र ठरतो. यामध्ये शेवटचा जो शब्द आहे तो शब्द बघा द्रुमायते. द्रुमायते हे काही क्रियापदाचं रूप कसं आहे, तर त्यामध्ये नाम धातू आहे. म्हणजे एखादं नामच क्रियापदाचं काम करतं. जसं की प्रासाद शिखरे तिष्ठती अपि काकः किम गरुडा येते. म्हणजे राजवाड्याच्या शिखरावर बसलेला कावळा काय गरुड होतो काय. मग तिथं गरुडा येते हा जो आहे तो नाम धातू आहे. गरुड या शब्दापासूनच तयार झालेले ते नाम आहे. तसंही द्रुमायते वृक्ष बननो, बनणे, वृक्ष भवती, वृक्ष होतो. बघा निरस्त पादपे देशी, निरस्त पादप, पादप या शब्दाचा अर्थ वृक्ष. तो शब्द कसा तयार झाला, पादप, पादही पिबती इति, म्हणजे जो पायांनी पाणी पितो. म्हणजे या वृक्षांची जी मुळं आहेत ती मुळं म्हणजे त्याचे पाय, आणि तो पायांनी काय करत असतो, पाणी पित असतो, म्हणून त्याला पादप असं म्हटलेलं आहे. आणि निरस्त, निरस्त या शब्दाचा अर्थ आहे जिथे नाहीसे झालेले आहेत, वृक्ष नाहीसे झालेले आहेत. म्हणजे निरस्त पादपे देशे, ज्या ठिकाणी वृक्ष नाहीसे झालेले आहेत असे ठिकाण इथं एरंड अपि द्रुमायते, एरंडाचा वृक्ष देखील वृक्ष बनतो. प्रत्यक्षात तो वृक्ष नाही, वृक्षाजवळ असणारे सर्वच गुण त्याच्याजवळ नसतात, परंतु कोणीही नसल्यामुळं तो एरंड सुद्धा वृक्ष बनतो. पुन्हा एकदा बघा. यत्र विद्वज्जनः न अस्ति, ज्या ठिकाणी विद्वान माणूस नसतो, तर एकवचनी जो आहे बघा अस्ति हे असधातूचं लटलकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन. जेथे विद्वान मनुष्य नसतो तत्र अल्पधीही, इथे सामान्य बुद्धीचा माणूस देखील श्लाघ्य प्रशंसेस पात्र ठरतो, प्रशंसनीय ठरतो. जसे की निरस्त पादपे देशे, वृक्ष नसलेल्या ठिकाणी, जिथे वृक्ष नाहीसे झालेले आहेत, निरस्त नाहीसे झालेले आहेत, अशा ठिकाणी एरंड अपि, एरंडाचे झाड देखील
द्रुमायते, वृक्ष बनते. त्यानंतर तिसरा श्लोक बोलूया. तिथं अन्वय आवर्जून बघा. यत्र विद्वज्जनः न अस्ति, जिथे विद्वान मनुष्य नसतो, तत्र अल्पधीः, येथे सामान्य बुद्धीचा मनुष्य देखील श्लाघ्य भवति, प्रशंसनीय ठरतो. जसे की इथं उदाहरण म्हणून दिले, दाखला दिलाय. काय दाखला दिलाय? निरस्त पादपे देशी, वृक्ष नाहीसे झालेल्या ठिकाणी एरंड अपि द्रुमायते. एरंड हा वृक्ष देखील, एरंड हे देखील वृक्ष बनतो. असं सोपं असं भाषांतर आहे. पुन्हा एकदा भाषांतर बघा. ज्या ठिकाणी विद्वान मनुष्य नसतो तेथे अल्पबुद्धीचा मनुष्य देखील प्रशंसेने पात्र ठरतो. जेथील वृक्ष नाहीसे झालेले आहेत अशा ठिकाणी एरंडाचे झाड देखील वृक्ष बनते. त्यानंतर श्लोक क्रमांक 3 बघा. हा श्लोक क्रमांक 3 जो आहे तो 4 ओळींचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक कृती आपल्याला जी विचारली जाणार आहे की त्यामध्ये पहिला गट जो आहे तो 2 श्लोक जे आहेत ते 4 ओळींचे विचारले जातील. त्यासाठी हा श्लोक पाठांतरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जसे की सुट्टीसुडामध्ये असणारे श्लोक, या पाठामध्ये असणारा हा 4 ओळींचा श्लोक हा देखील आपल्याला अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. बघा, हा जो श्लोक आहे तो शिखरिणी हे जे वृत्त आहे या वृत्तातील आहे आणि नीती शतकातील आहे. यदा किंचित अज्ञो, आता इथं संधी कसं आहे बघा, किंचित अधिक ज्ञ, इथं व्यंजन संधीचं उदाहरण आहे. या शब्दाला अधोरेखित करून ठेवा. किंचित अज्ञो हम द्वीप इप इव मदांधः संभवम तदा सर्वज्ञोऽस्मीत्य अभवद अवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. हा जो श्लोक आहे या श्लोकासाठी हा वर पाहिलेला जो श्लोक आहे त्याचा थोडासा संदर्भ आपण घेतला. इथं सांगितलेलं आहे की काही लोक अत्यंत कमी ज्ञानामध्ये स्वतःला श्रेष्ठ ठरतात, समजतात. मग हा जो श्रेष्ठ समजलेला मनुष्य आहे त्याच्या जवळचा जो गर्व आहे तो गर्व केव्हा नाही होतो, त्याला त्याचं ते योग्य ते ज्ञान केव्हा होतं हे या श्लोकामध्ये सांगितलं. संधी विग्रह जे आहे ते सर्व व्यवस्थित बघा. किंचित अज्ञो हम, किंचित, आता याचं देखील संधी करता येतं. किंचित अधिक ज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा. आपण म्हणतो बघा विधी ज्ञ, विधी म्हणजे कायदा आणि ज्ञ म्हणजे जाणणारा, कायदा जाणणारा, कायदे पंडित, वकील ज्याला आपण म्हणतो. अहम मी, किंचित या शब्दाचा अर्थ थोडेसे, थोडेसे जाणणारा. सर्वज्ञो अस्मित्य भवदवलिप्तम, सर्वज्ञ, सर्वज्ञ हा शब्द कसा तयार झाला? सर्व काही जाणणारा. ज्ञ या अक्षराचा अर्थ आहे जाणणारा. विधिज्ञ इत्यादी शब्द जो आहेत त्याप्रमाणे सर्वज्ञ, सर्व काही जाणणारा. अस्मी, मी, अहम हा कर्ता अध्यवृत आहे, मी आहे, मी सर्व काही जाणणार आहे. इति अभवत अवलिप्तम. आता यामध्ये अवलिप्तम हा जो शब्द आहे तो गर्विष्ठ अशा अर्थाने, आणि हा जो शब्द आहे तो खरं तर मन या शब्दासाठी तीच झालेलं विशेषण. मन कसं तर गर्विष्ठ झालेले. कोणाचे तर मम, माझे मन गर्विष्ठ झालेले आहे. कोणत्या कारणामुळे? अहम सर्वज्ञ अस्मी इति अभवत, मी सर्व काही जाणणारा आहे आणि त्यामुळे माझे मन गर्विष्ठ झालेले आहे. यदा किंचित किंचित, किंचित किंचित म्हणजे थोडे थोडेसे, थोडेसे थोडे थोडेसे मला समजू लागले. बुधजन कसे समजू लागले? तर बुधजन सकाशात, बुध म्हणजे विद्वान लोक, जन लोक, बुधजनानाम सकाशात, शहाण्या माणसांच्याकडून, विद्वान माणसांच्याकडून, शहाण्या माणसांच्या सहवासातून. ज्ञ अवगतम म्हणजे समजले,
ज्यावेळेला मला थोडे थोडे शहाण्या लोकांच्याकडून समजले, तदा अहम मूर्ख अस्मि इति, तेव्हा मी मूर्ख आहे. इति ज्वर, ज्वर या शब्दाचा अर्थ आहे ताप. इव म्हणजे प्रमाणे, तापाप्रमाणे, ज्वराप्रमाणे. मे मदह, माझा गर्विष्ठपणा निघून गेला. पुन्हा या श्लोकाचा आशय बघा. यामध्ये एखाद्या मनुष्याला झालेलं अल्पज्ञान आणि अल्पज्ञानामुळं तो गर्विष्ठ बनला, परंतु ज्या वेळेला विद्वान लोक त्याच्या सानिध्यामध्ये आले, विद्वान लोकांच्या जवळ असलेलं ज्ञान ज्यावेळी त्यानं पाहिलं, त्यावेळी त्याला खरं समजलं की माझ्याजवळ किती विद्वत्ता आहे. या श्लोकातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण असलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपलं टोकडं असतं, परंतु विश्वामध्ये असलेलं ज्ञान जे आहे ते अफाट आहे. आणि म्हणून कोणीही आपल्याला स्वतःला सर्वज्ञ समजू नाही, आपण सर्वश्रेष्ठ आहे, मला सर्व काही समजतं, अशा प्रकारचा गर्व कधीही करू नये, यासाठीच हा श्लोक आपल्या पुढं आलेला आहे. श्लोकाचा सरळ अर्थ बघा. इथं एक शब्द आहे बघा, द्वीप. आता द्वि या शब्दाचा अर्थ दोन, दोन्ही बाजूनी. प या शब्दाचा अर्थ पिणारा. आपण जसं पादप हा शब्द बघितला, पायांनी पाणी पिणारा, पाद ही पिबती इति. आणि इथं याचा अर्थ होतो द्वाभ्याम पिबती इति, दोन्ही बाजूनी पिणारा, दोन ठिकाणावरून पिणारा. आता कोण असतो तर गज, गज म्हणजे हत्ती. आता तो दोन प्रकारे पाणी कसं पितो, तर सोंडेने पाणी पितो, सोंडेमध्ये तो पाणी घेतो आणि तोंडामध्ये सोडतो. सोंडेने देखील पाणी पितो आणि तोंडानेही, दोन्ही बाजूनी पाणी पितो, म्हणून त्याला द्वीप असं म्हटलं. द्वाभ्याम पिबती इति, म्हणून तो गज. इव म्हणजे प्रमाण. मदांधः, गर्विष्ठ. मदांध या शब्दाचा अर्थ गर्विष्ठ. मदेन अंधः, तृतीय तत्पुरुषचं उदाहरण आहे. संभवम म्हणजे झालो, मी झालो. आता पहिल्या ओळीचा अर्थ बघा. जेव्हा मला थोडेसे ज्ञान झाले तेव्हा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे, मदांधः द्वीप इव, मदोन्मत्त हत्तीप्रमाणे मी गर्वाने अविचारी बनलो. संभवम, अविचारी बनलो. म्हणजे मदोन्मत्त जसा हत्ती समोर काय असेल ते सर्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे मी देखील मदांध झालो. तदा अहम सर्वज्ञ अस्मि, तेव्हा मला सर्व काही समजलेले आहे, मला सर्व काही ज्ञान झालेले आहे. अशा विचाराने मे मनः, मम मनः किंवा मे मनः अवलिप्तम, गर्विष्ठ बनले, माझे मन गर्विष्ठ बनले. परंतु माझा हा गर्विष्ठपणा केव्हा गेला, बुधजन सकाशात, म्हणजे विद्वान लोकांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे. किंचित किंचित, थोडे थोडे, अवगत म्हणजे समजू लागले. परंतु जेव्हा शहाण्या माणसांच्या जवळ राहून, सानिध्यामध्ये राहून मला थोडेसे थोडेसे ज्ञान होऊ लागले, तेव्हा सदा, तेव्हा ज्याप्रमाणे ताप निघून जावा, ज्वर व्यपगत इव, संधी बघा. मे मदः ज्वर इव, तापाप्रमाणे. व्यपगत म्हणजे निघून गेला. वि अधिक कप अधिक गम हा धातू देणार, ते कबुधानीचे रूप आहे, म्हणजे तरूप आहे, निघून गेला. मे मदः ज्वर इव व्यपगत, माझा ताप निघून गेला. आता अन्वयानुसार भाषांतर आपण आवर्जून बघूया. यदा तदाचा दोन ठिकाणी वापर केलेला आहे. यदा अहम किंचित अज्ञः, जेव्हा मला थोडेसे ज्ञान झाले तेव्हा अहम मी, द्वीपः इव गजः इव, मदांधः संभवम, त्यावेळेला मी मदोन्मत्त हत्तीप्रमाणे गर्विष्ठ बनले. तदा मम मनः सर्वज्ञ अस्मि, एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेले आहे, तेव्हा आवर्जून लक्ष ठेवा. तेव्हा माझं मन अहम सर्वज्ञ अस्मि, मला सर्व काही ज्ञान झालेले आहे. इति अवलिप्तम अभवत,
इति अवलिप्तम अभवत. अशा विचाराने माझे मन गर्विष्ठ बनले. परंतु यदा बोधजन सकाशात किंचित किंचित अवगतम, जेव्हा विद्वान लोकांच्या सान्निध्यामध्ये राहून किंचित किंचित अवगतम, थोडे थोडे समजू लागले, ज्ञान होऊ लागले, तेव्हा अहम मूर्ख असणे, मी मूर्ख आहे इति ज्ञात्वा, असे जाणून, ज्ञात्वा ही जे रूप आहे ते ज्ञा धातूचं तो अंतव्य आहे, असे जाणून मे मदह, माझा गर्विष्ठपणा कसा निघून गेला, तर एखादा ताप निघून जावा त्याप्रमाणे माझा गर्विष्ठपणा निघून गेला. मे मदह, माझा गर्विष्ठपणा तापाप्रमाणे निघून गेला. श्लोक क्रमांक 4 बघा. हा आहे तो अनुष्टुप वृत्तामधील आहे. हा पंचतंत्रातून घेतलेला आहे. श्लोक अत्यंत सोपा आहे बघा. यावत भयात, इथं संधी व्यवस्थित बघा, ध जो आहे तो द च्या पायाशी लिहिलेला आहे, वर लिहू नये. भयात ही संधी कसा आहे बघा, व्यंजन संधीचं उदाहरण आहे. भयात ही भेतव्यम, यावत भयम न अनागतम, आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्यात यथा उचितम. संयुक्त शब्द बघा परत एकदा. भयात अधिक ही, भयम अधिक अनागतम, आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्यात यथोचितम यथा उचितम, योग्य ते करावे. यामध्ये हा जो श्लोक आहे तो श्लोक आपल्या सर्वसामान्यांसाठीच आहे. तो कसा आहे, यामध्ये सांगत असताना की या संकटांना आपण कधीपर्यंत भ्यावे, जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपण त्या संकटांना भ्यावे. हे सांगत असताना या शब्दांचे जे अर्थ आहेत ते बघा. यामध्ये यावत तावत या दोन अव्ययांची जोडी दिली. तावत यावत, यावत तावत. त्यानंतर अनागतम, न आगतम, आलेले नाही. भेतव्यम हे जे रूप आहे ते कसं आहे, कर्मणी विद्यार्थ, म्हणजे कृत्य हा जे रूप आहे ते भी या धातूचं ते भेतव्यम कृत्य हे रूप आहे. पृष्ठ क्रमांक 78 जो तक्ता आहे त्या तक्त्याचा आपल्याला अभ्यास करायला सांगितला होता. त्या तक्त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल भिवू नये विद्यार्थी रूप आहे. आगतम तू भयम वीक्ष, आलेले जे संकट आहे ते पाहून नरह कुर्यात यथा उचितम, मनुष्याने योग्य ते पाऊल उचलावे. पाठीमागे आपण एक कथा बघितली होती की एक कवी जंगलातून येत असताना रात्र झालेली होती, जंगली श्वापदांची भीती होती. या कवींच्याकडे केवळ एक पिशवी आणि छत्री होती. त्यावेळेला त्यांना भीती निश्चित वाटत होती की इथं कोणीतरी श्वापद येईल आणि आपल्यावर हल्ला करेल. परंतु तोपर्यंत तो कवी जो आहे तो घाबरला. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला मनात जी भीती होती तीच भीती त्याची प्रत्येकीमध्ये उतरली. म्हणजे तो ते जात असताना त्यांच्यापुढे एक वाघ आला. वाघ आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे कुठलेही शस्त्र नाही, आता आपला मृत्यू निश्चित आहे. अशा वेळेला त्यांनी त्या संकटाला न घाबरता, त्या संकटापासून पळून न जाता जेवढा प्रयत्न करता येईल शेवटच्या क्षणापर्यंत तेवढा करायचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी वाघानं उडी मारण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला या कवीनं आपल्याजवळ असणारी जी छत्री आहे ती पटकन उघडली. आणि उघडल्याबरोबर हे काहीतरी वेगळंच आहे असं बघितल्याबरोबर त्या वाघाने जंगलामध्ये धूम फेकली. म्हणजे हा कवी जो आहे तो संकटाला भिला. परंतु ज्यावेळी संकट प्रत्यक्षात समोर उभं राहिलं त्यावेळी मात्र तो जे योग्य करायला पाहिजे होतं ते योग्य ती कृती केली आणि त्या संकटापासून तो कवी वाचला. संधी परत बघा. भयात अधिक ही, भयम अधिक अनागतम, यथा अधिक उचितम. अन्वय बघा. यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्य. यावत भयम अनागतम, जोपर्यंत संकट आलेलं नाही
तोपर्यंत संकटाला भ्यावे, संकटाला घाबरावे, भ्यावे. परंतु तथापि तरी सुद्धा संकट भयम आगतम तू वीक्ष्य, संकट आलेले पाहून त्याचा सामना करण्यासाठी योग्य असेल तेच करावे. यथा उचितम कुर्यात. कुर्यात हे विध्यर्थ रूप आहे. क्रू धातूचे ते विध्यर्थ, प्रथम पुरुषाचं एकवचन. योग्य ती कृती करावी. जशी त्या कवीने योग्य ती कृती केली. संकटाला तो भिला, परंतु ज्यावेळेस तो वाघ आला त्यावेळेस त्यांनी छत्री उघडली आणि त्या संकटापासून, तर छत्रीनं काही होत नाही हे मनुष्याला माहिती, परंतु वाघाला मात्र माहित नव्हतं की ती छत्री आहे. काहीतरी वेगळं दिसल्यामुळं तो वाघ जंगलात पळून गेला. पूर्ण श्लोकाचं भाषांतर बघा. जोपर्यंत संकट आलेलं नाही तोपर्यंत संकटाला घाबरावे, तरी सुद्धा संकट आलेलं पाहून त्याचा सामना करण्यासाठी योग्य असेल तेच करावे. श्लोक क्रमांक 5 बघा. अनुष्टुप वृत्तातील आहे. संधी बघा. उत्तमः न अतिवक्ता स्यात् अधमः बहुभाष्यते, सुवर्णे न ध्वनिः तादृक् यादृक् कांसे प्रजायते. हा संधी महत्वाचा आहे बघा. ध्वनी ही विसर्गाचा स झाला, तच्या पुढं विसर्गाच्या पुढं त आल्यामुळे त्या विसर्गाचा स झालेला आहे. तादृक् यादृक्, यादृक् ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. कांसे, कांस्य धातू. आपण जी 3 पदकं म्हणतो, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य. कांस्य हे वेग तांबे, पितळ इत्यादी धातूंपासून तयार झालेला जो असतो तो. प्रजायते म्हणजे निर्माण होतो. आता उदाहरण छान दिले बघा. उत्तमः न अतिवक्ता, उत्तम मनुष्य, श्रेष्ठ मनुष्य, तो जास्त बोलत नाही. न अतिवक्ता, जास्त बडबड करत नाही. स्वतःचं जे ज्ञान आहे ते बाष्कळपणे बडबडत नाही. किंतु अधमः बहुभाषते, परंतु अधम व्यक्ती जो हलक्या प्रतीचा मनुष्य आहे तो मात्र बहुभाषते, खूप बडबडतो. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा बघितलं असेल बघा, की जे विद्वान लोक असतात ते शांत वृत्तीचे असतात, फारसे बोलत नाही, परंतु योग्य वेळ आली असता आपली विद्वत्ता ही प्रकट करायला ते घाबरत नाहीत किंवा ते आपली विद्वत्ता प्रकट करतात. परंतु अधम मनुष्य, हलक्या प्रतीचे जे लोक असतात ते मात्र प्रत्येक काळी प्रत्येक घटनेविषयी अल्पबुद्धीप्रमाणे, अल्पज्ञानाप्रमाणे ते आपली बुद्धिमत्ता लोकांपुढे प्रकट करतात आणि अनावस्था प्रसंग त्यांच्यावर येत असतो. आता इथं श्रेष्ठ व्यक्ती आणि अधम व्यक्ती यांच्यासाठी 2 दाखले आले बघा. त्यांच्यासाठी कोण आहे तर सुवर्ण. सुवर्ण म्हणजे उत्तम मनुष्य, आणि कांस्य हा जो धातू आहे तो अधम मनुष्य, याचं प्रतिनिधित्व करतो. बघा, याचं जर भाषांतर करायचं म्हटलं तर कसं होईल बघा. उत्तमः मनुष्य, बघा, उत्तमः मनुष्य न अतिवक्ता स्यात्. उत्तम प्रतीचा मनुष्य खूप बडबड करणारा नसतो. विद्यार्थी वाक्यरचना आहे. उत्तम प्रतीचा मनुष्य खूप बडबड करणारा नसतो. अधमः बहुभाषते, परंतु हलक्या प्रतीचा मनुष्य मात्र खूप बडबड करतो, बहुभाषित, खूप बोलतो. जसे की आता यासाठी उदाहरण छान दिलं ना. कांस्य, कांस्य म्हणजे काशाचे भांडे आपण म्हणतो. ते काशाच्या भांड्यातून काशाचा जेवढा आवाज होतो, जर त्याच्यावर आपण एखाद्या लोखंडी यानं मारलं तर त्याचा ध्वनी फार होत असतो. खूप काळपर्यंत तो चालतो. अनेक मंदिरांमध्ये असणाऱ्या ज्या घंटा आहेत त्या घंटा त्या काशापासून बनवलेल्या असतात. यादृक कांसे ध्वनी ही प्रजा आहे. ज्याप्रमाणे काशाचा जेवढा आवाज होतो तादृक त्याप्रमाणे सुवर्णी ध्वनी ही न प्रजायते. सोन्यातून तेवढा आवाज होत नाही. सोन्याचा तेवढा आवाज
जास्त येत नाही. आपण अनेक मंदिर बघितली त्यामध्ये घंटा ज्या आहेत त्या काशाच्या धातूपासून बनवलेल्या पाहायला मिळतात. पण सोन्याची घंटा आहे असं मात्र कुठं पाहायला मिळत नाही, तर की त्यामधून आवाज फारसा येत नाही. आणि हाच आशय पकडून या कवीनं आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न केलाय की उत्तम प्रतीची लोक असतात, म्हणजे सोन्यासारखी जी लोक असतात ती मात्र फार बडबडत नाहीत, परंतु जी अल्पबुद्धीची असतात, हलक्या प्रतीची लोक असतात ती मात्र खूप बडबडतात. भाषांतर बघा. उत्तम अतिवक्ता नस्यात. उत्तम मनुष्य प्रमाणाबाहेर बडबड करणारा नसतो, परंतु हलक्या प्रतीचा माणूस मात्र खूप बोलतो. ज्याप्रमाणे काशाचा जेवढा आवाज होतो दोन्ही प्रजा ऐकतात, ताद्रूप त्याप्रमाणे सोन्याचा आवाज होत नाही. त्यानंतर शेवटचा जो श्लोक आहे तो बघा, छान श्लोक आहे. हा देखील अनुष्टुप छंदामधील आहे. वृत्तामधील जो दिलेला आहे तो अनुष्टुप वृत्तातील श्लोक आपल्यापुढं 3 ते 4 आलेले आहेत बघा. यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वा तादृशम लभते फलम. जसे पेराल तसेच उगवेल. ज्याप्रमाणे या जगामध्ये आपण पेरतो, आपण जशी माणसं पेरतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यापासून फळ मिळत असतं. त्याच्यासाठी शेतकऱ्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. कर्षक म्हणजे शेतकरी. यादृशम तादृशम ही अव्ययांची जोडी आपली इथं वापरलेली आहे. आसाध्य या शब्दाचा अर्थ आहे आ अधिक सद, त्याचं लेवंत अव्यय आहे गत्वा म्हणजे जाऊन. यादृशम म्हणजे जसे, तादृशम म्हणजे तसे. सुकृत म्हणजे चांगले करणे, पुण्य केलं असता. आपण ज्याप्रमाणे पुण्य करू, ज्याप्रमाणे आपण कृती करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचा लाभ होत असतो, त्याचं फळ मिळत असतं. हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. संधिक्त शब्द बघा. क्षेत्रम अधिक आसाध्य. आसाध्य म्हणजे जाऊन, अधिक सद धातूचं ते लेबंतव्य आहे. वापी, वा अधिक अपि अर्थसंधी आहे. कर्षक क्षेत्रम आसाध्य, शेतकरी शेतात जाऊन यादृशम बीजम वपते. वप धातू आहे पेरणे अशा अर्थाचा, एक आत्मनेपथीचा आहे. बीजम वपते एक परस्मैपथीचा आहे. तादृशम फलम लभते, तशा प्रकारचे फळ त्याला मिळत असते. बघा पहिली ओळ. शेतकरी शेतात जाऊन ज्याप्रमाणे बीज पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळते. तथा एव त्याचप्रमाणे मनुष्य सुकृते वा दुष्कृते. सुकृते वा दुष्कृते चांगले अथवा वाईट कर्म करतो त्याप्रमाणे त्याला इष्टम वा अनिष्टम फलम लभते. इष्ट म्हणजे इच्छित फळ किंवा अनिष्ट फळ. ज्याप्रमाणे पेरेल त्याचप्रमाणे त्याला उगवेल. ज्याप्रमाणे तो जीवनामध्ये चांगलं वागला तर चांगलं फळ मिळेल, वाईट वागला तर मात्र त्याला वाईट गोष्टींशीच सामना करावा लागेल. पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ बघा. कर्षक क्षेत्रम आसाध्य, शेतकरी शेतात जाऊन ज्याप्रमाणे बीज पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळते किंवा पीक मिळते. तसेच मनुष्य जे चांगले अथवा वाईट कर्म करतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळते. असे सोपे असे 6 श्लोक आहेत. त्या 6 श्लोकांमध्ये 1-2 श्लोक फक्त थोडेसे समजायला अवघड असतील, परंतु आशय तसा सोपा आहे सर्व श्लोकांचा. सर्व विद्यार्थ्यांनी हे श्लोक जे आहेत त्या श्लोक सांगितल्याप्रमाणे सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला यामधील श्लोक आणि त्यांचा अन्वय लिहून वैयक्तिक नंबरवर सेंड करा, म्हणजे तुम्ही तो पूर्ण झालेला आहे तर काही बघता येईल. आणि हा व्हिडिओ पाठवल्यानंतर या व्हिडिओ बरोबर एक ऑडिओ क्लिप पाठवली जाईल. या ऑडिओमध्ये हे जे सर्व श्लोक आहेत ते सर्व श्लोक कसे म्हणायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ऑडिओ क्लिप मुद्दाम वेगळी दिलेली
ती जर ऑडिओ क्लिप आपण नेहमी वाचली ऐकली तर आपले हे श्वासोच्छ्वास पाठ होते. धन्यवाद.